नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नवरूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं आणि 15 ते 18 वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया 3 साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, 2 मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड-19शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011 23 97 80 46 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020 26 12 73 94 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. ठळक बातम्या. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत MSP संदर्भात केंद्र सरकार समिती स्थापन करणार. कोविडमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना वेळेत भरपाई मिळावी यासाठी प्रत्येक राज्यात अपर सचिव किंवा त्याहून वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. कोविड निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत. राज्यात नवे 13,840 कोविडग्रस्त, मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू तर नव्या 1,347 बाधितांची नोंद. औरंगाबाद शहरातील सर्व माध्यमांचे इयत्ता 5वी ते 7वीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार. प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय श्रेणीत पहिला क्रमांक. आणि 19 वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड संघात विजेतेपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत MSP संदर्भात केंद्र सरकार एक समिती स्थापन करणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना तोमर यांनी 5 राज्यांमधली आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही समिती स्थापन करणार असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 3 कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना MSPवर कायदेशीर हमी देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचं सांगितलं होतं. देशभरात येत्या 6 महिन्यात पासपोर्ट सेवा सुरू होईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर यांनी काल लोकसभेत दिली. राष्ट्रीय माहिती केंद्राला यासाठीच्या तंत्रज्ञानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक इथल्या इंडिया सेक्युरिटी प्रेसमध्ये पासपोर्ट तयार करण्यात येणार आहेत. सोशल मीडिया संदर्भातले नियम अधिक कडक करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर कालही संसदेत चर्चा सुरू होती. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अनिवार्य असलेली नीट PG परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 12 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या 6 विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर काल झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं ही परीक्षा किमान 6 ते 8 आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रासह अनेक राज्यातल्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे. त्यामुळे 12 मार्च रोजी नीट PG झाल्यास अनेक विद्यार्थी त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयानं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना वेळेत भरपाई मिळावी यासाठी प्रत्येक राज्यात अपर सचिव किंवा त्याहून वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसंच राज्य ते तालुका पातळीवर कार्यरत विधी सेवा प्राधिकरण सुद्धा पीडित अर्जदार कुटुंबीय आणि योग्य लाभार्थ्यांची निश्चिती करण्यासाठी मदत करेल असं न्यायालयानं आदेश देताना स्पष्ट केलं. राज्य सरकारांनी एका आठवड्यात विधी सेवा प्राधिकरणाकडे कोरोना बळींची नावं, पत्ता आणि मृत्यू प्रमाणपत्रासह अनाथ मुलांसह सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. राज्यात कोविड संसर्गाचं प्रमाण घटत असल्यामुळे निर्बंध टप्प्याटप्प्यानं कमी करणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते काल जालन्यात बोलत होते. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोविडची 3री लाट ओसरेल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत शासनाचा कल हा कुठल्याही परिस्थितीत निर्बंध वाढवण्याकडे नाही, निर्बंध कमी करण्याकडे आहे. त्याचं कारण असं आहे की जे काही निर्बंध लावण्यात आले होते त्या सगळ्या निर्बंधांच्या बाबतीत सुद्धा सविस्तर चर्चा कॅबिनेटमध्ये झाली. निर्बंध हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करण्याच्याच दृष्टिकोनातून तुम्हाला दर आठवड्यात पाहायला मिळेल.
आणि आपण मिड मार्चपर्यंत म्हणजे मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थर्ड वेव्हचं एंडेमिक स्टेजपर्यंत जाईल असं मला तज्ज्ञांच्या काही आलेले मतं आहेत त्याच्यावरून मला या ठिकाणी सांगायचं. दरम्यान जालना जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सहकार्यानं उपलब्ध करण्यात आलेल्या 5 फिरत्या दवाखान्याचं टोपे यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. सामाजिक दायित्व निधीतून राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्येही येत्या काळात अशा फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3,334 झाली असून यापैकी 1,929 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे 13,840 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 77,82,640 झाली आहे. काल 81 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,42,940 झाली असून मृत्यूदर 1.83% आहे. काल 27,891 रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत 74,91,759 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 96.7% झाला आहे. राज्यात सध्या 1,44,011 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात काल 1,347 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 तर औरंगाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल 298 नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात 192, जालना 189, नांदेड 177, उस्मानाबाद 164, हिंगोली 130, बीड 116 तर परभणी जिल्ह्यात 81 नव्या रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद शहरात सर्व माध्यमांचे इयत्ता 5वी ते 7वीचे वर्ग येत्या सोमवारी 7 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिले आहेत. शहरात कोविड रुग्णसंख्या घटत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. 5वी ते 7वीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचं लसीकरण झालेलं असणं आवश्यक करण्यात आलं आहे. 10वी तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव तसंच माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं विषयनिहाय प्रश्नपेढी तयार केली आहे. प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून लोकप्रिय श्रेणीत पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं होतं. यंदा प्रथमच आवडत्या चित्ररथ तसंच संचलन तुकडीला मायगव्ह वरून मत देण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशानं सर्वसाधारण पहिला क्रमांक पटकावला आहे. कर्नाटकनं दुसरा तर मेघालयनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. सशस्त्र दलांच्या चित्ररथातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं, केंद्रीय मंत्रालयांमधून शिक्षण मंत्रालय तसंच नागरी उड्डयन मंत्रालयानं तर सैन्य दलांमधून वायुसेनेच्या संचलन तुकडीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयानं केवळ स्वयंचलित परीक्षण केंद्रांद्वारे वाहनांच्या आवश्यक तपासण्यांसंदर्भातल्या अधिसूचनांचा मसुदा जारी केला आहे. त्यानुसार वाहन घेतल्यानंतर 8 वर्षापर्यंत प्रत्येक 2 वर्षात वाहन सुस्थितीत असल्याचं नूतनीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर 8 वर्षांहून जुन्या वाहनांसाठी प्रत्येक वर्षी स्वयंचलित परीक्षण केंद्राकडून तपासणी करून नूतनीकरण प्रमाणपत्र मिळवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. अवजड वाहनं आणि प्रवासी वाहनांसाठी पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून तर मध्यम श्रेणी माल वाहतूक आणि प्रवासी वाहनांना जून 2024 पासून नूतनीकरण प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. आजादी का अमृत महोत्सव आजादी का सफर आकाशवाणी के संग। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणीच्या वृत्त विभागानं एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्यानं सुरू केली आहे अमृत महोत्सव प्रश्न मंजुषा स्पर्धा. आपणही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. आमच्या सकाळच्या बातमीपत्रात विचारल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देऊन हे प्रश्न
प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी 7:10 बातमीपत्रात तसंच वृत्त विभागाच्या फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटवरही विचारले जातील. श्रोत्यांनी आपलं उत्तर quizmarathi@gmail.com या ईमेलवर तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या कमेंटमध्ये पाठवायचं आहे. निकाल दुसऱ्या दिवशी सकाळच्या याच बातमीपत्रात घोषित होईल. सर्वात प्रथम उत्तर देणाऱ्याला प्रमाणपत्र आणि भेट देण्यात येईल. उत्तरासोबत श्रोत्यांनी आपलं नाव, दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता देखील पाठवावा, जेणेकरून विजेते ठरल्यास आम्ही आपल्याशी संपर्क करू शकू. तर श्रोते हो, साजरा करूया स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आकाशवाणीच्या वृत्त विभागासोबत. आजादी का अमृत महोत्सव. वसंत पंचमी तसंच सरस्वती जयंती आज साजरी होत आहे. कथक गुरु दिवंगत पंडित बिरजू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठात महागामी गुरुकुलात या निमित्तानं आज आणि उद्या 2 दिवसीय संगीत आणि नृत्य सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी नृत्यगुरू पार्वती दत्ता यांची कथक तसंच ओडिशी नृत्यासंदर्भात मोफत कार्यशाळा होणार असून उद्या सकाळी मान्यवर कलाकार तसंच विद्यार्थ्यांचं संगीत आणि नृत्य सादरीकरण होणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरू 19 वर्षांखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघाची लढत आज इंग्लंड विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय 19 वर्षाखालील संघ सलग चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातला दहशतवादी अबू बकर याला काल संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आली. बकरचा शोध घेण्यासाठी भारतीय तपास यंत्रणांनी अनेक देशांमध्ये मोहीम राबवली होती. कणकवली इथले शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयानं 18 फेब्रुवारीपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना काल कणकवली दिवाणी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दरम्यान कणकवली न्यायालयाच्या निर्णयानंतर राणे यांच्या वकिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला सोमवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या निमित्तानं अनेक सेवा कामांची सुरुवात होणार असल्याची माहिती जनकल्याण समितीच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. 16 जिल्ह्यात सुरू असलेल्या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचा इतर 9 जिल्ह्यात विस्तार तसंच योग प्रशिक्षण, ज्येष्ठांसाठी क्षेमकुशल उपक्रम, दिव्यांगांसाठी संवेदना प्रकल्प, निवासी शाळा अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा यामध्ये समावेश असल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे. किराणा दुकानांमधून वाईन विक्रीच्या परवानगीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीनं कालपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. जिल्हाभरातील महिलांच्या सह्या घेऊन हे निवेदन राज्यपालांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बोर्डीकर यांनी दिली आहे. दरम्यान वाईन विक्रीच्या या निर्णयाचा महिला शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. परभणी तालुक्यातल्या मुरुंबा इथल्या महिला शेतकऱ्यांनी काल जिल्हा प्रशासनाला एक निवेदन सादर करत वाईन विक्रीसोबत आता गांजा पिकवण्यासाठीची परवानगी मागितली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत MSP संदर्भात केंद्र सरकार समिती स्थापन करणार. कोविड निर्बंध टप्प्याटप्प्यानं कमी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत. राज्यात नवे 13,840 कोविडग्रस्त, मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू तर नव्या 1,347 रुग्णांची नोंद. आणि औरंगाबाद शहरात सर्व माध्यमांचे इयत्ता 5वी ते 7वीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद AIR न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी नाकातोंडावर मास्क लावा, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवा तसंच आपलं लसीकरण करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.